नमस्कार शेतकरी बांधवांनो, श्रीलक्ष्मी क्रॉप केअर कन्सल्टन्सीमध्ये आपलं स्वागत आहे। आज म्हणजे बरेच बहुतेक ठिकाणी छाटण्यांना सुरुवात झाली किंवा छाटण्या झालेल्या आहेत। तर एक प्रामुख्याने एक गोष्ट सांगू इच्छितो की यावर्षी उडदाचा प्रकोप जास्त राहणार आहे। तर हा प्लॉट छाटून किमान 10 ते 12 दिवस झालेले आणि बाजूचा प्लॉट जस्ट छाटलेला आहे 2 दिवस झालेले। तर इथं उडद्याचा अटॅक ज्या नवीन फुटी निघालेले किंवा पानं होते तर बघा अशा पद्धतीने उडद्याने खायला सुरुवात केली, म्हणजे प्रत्येक वेलीवरती दिसतंय। तर यावर्षी प्रामुख्याने बाग फुटताना उडद्या ही कीड खूप त्रास देणार आहे, त्याच्याकडं सुरुवातीपासूनच लक्ष द्या। कारण की उडद्याची यावर्षी पाऊस नसल्यामुळं त्याचं जी साखळी असते, जीवनक्रम असतो, तो तुटल्याने गेल्यामुळे त्याचा प्रकोप जास्त जाणवणार आहे। आणि हीट असल्यामुळे बहुतेक प्लॉट स्प्राउट लेट होऊ राहिले। ज्या प्लॉटांमध्ये नायट्रोजन लेवल कमी आहेत, म्हणजे PTOलनुसार जे काम करतात तिथं नायट्रोजन लेवल जर कमी असेल तर स्प्राउटिंगला खूप अनइवन होतो तो प्लॉट, असं जाणवतं। तर यावर्षी नत्र देण्याच्या खूप आवश्यकता वाटते प्लॉट छाटणीच्या आधी। तर तिथं मग नत्राचं स्वरूप काय देऊ शकतो आपण, कॅल्शियम नायट्रेट 1261 किंवा मग जे महादनचं 92424 येतं ते, ह्या तिन्हींपैकी कोणतंही 92424 तुम्ही टाकणार असाल तर ड्रिपर खाली टाका। छाटणीच्या 2 दिवस आधी फुल पाणी देऊन घ्या आणि मग छाटणी करा। त्यानंतर एखादं शक्य झालं तर पाला असाच असू द्या आणि एक पाट पाणी द्या, जेणेकरून मॉइश्चर म्हणजे आर्द्रता मेंटेन राहील, प्लॉट स्प्राउटिंगला त्याची मदत होईल। ज्यांना शक्य आहे त्यांनीच फ्लड करावे, अन्यथा मल्चिंगचा वापर करून मल्चिंग करून ड्रिपनी व्यवस्थित पाणी द्यावं। मल्चिंग केली तर चांगलंच राहील, पाण्याची बचत होईल आणि बाग फुटण्याला विलंब होणार नाही। थँक्यू।